10 मिनिटं फक्त आठवतंय का कालचं पाहू. चला घ्या पहिला प्रश्न. मी फक्त तोंडी सांगेन, तुम्ही ती आकृती बनवायची. सर्व ए बी आहेत. पहिला प्रश्न आहे आपला आजचा. सर्व ए बी आहेत. बनवा आकृती. बनली. 2 नंबर. सर्व बी ए आहेत. सर्व बी ए आहेत. 2 नंबर. त्याच्यातच दुसरं विधान. सर्व ए सी आहेत. पहिल्या विधानामध्ये आपली एकच होतं. आता 2 नंबरच्या प्रश्नात किती विधान ऍड केले आपण? 2 विधान ऍड केले. पुढे येर तू त्याच्यापाशी समीर बशी. भाऊ तू एकटा नको बसू. तू एकटा बसला की माझी घाबरतो. झालं. आकृती कोणाकोणाची झाली? सर्व बी ए आहेत आणि सर्व ए सी आहेत. ही आकृती झाली असेल. चला पुढे 3 नंबर. सर्व पंखे टेबल आहे. सर्व पंखे टेबल आहे. बनवा आकृती. बनवा पटापट. सर्व पंखे टेबल आहे. शाबास. पूर्ण शब्द लिहा. पंग लिहा निसता. पंखे असं पूर्ण लिहा. सर्व पंखे टेबल आहे. नेक्स्ट 4 नंबर. सर्व मुले बैल आहे. सर्व मुले बैल आहेत. आकृती व्यवस्थित बनवा. सर्वच्या नंतर जो शब्द येतोय तो कुठे? मध्ये. आणि त्याच्यानंतरचा राऊंड बैल. सर्व मुले बैल आहेत. मुलं मध्ये बैल खाली. नेक्स्ट. सर्व फळे. सर्व फळे पेन आहेत. ज्याची त्याची आकृती ज्याच्या त्याच्या खाली काढा. खाली. सर्व फळे पेन आहेत. हे प्रॅक्टिस करतोय आपण, कारण आता आपल्याला डायरेक्ट तो प्रश्न घेणार आहे आपण डायरेक्ट. त्याच्या अगोदर मला सगळ्यांना सर्व फळे पेन आहेत. शाबास. हे बा एका खाली एक येऊ द्या. प्रश्न लिहिला आकृती. प्रश्न लिहिला आकृती. एका खाली एक आलं पाहिजे. जीव काढायचा आणि कोणा प्रॅक्टिस घेतोय आपण. नेक्स्ट. कोणाची वही? पुढे. सर्व पेन पेन्सिली आहे. सर्व पेन पेन्सिली आहेत. अरे असं खाली तो रे खाली लिहू प्रश्न. सर्व पेन तो काय लिहिलाय? सर्व पेन पेन्सिली आहे. शाबास. पेन मध्ये पेन्सिली बाहेर. नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 7. सर्व कपडे सर्व कपडे खिडक्या आहेत. सर्व कपडे खिडक्या आहेत. बनवा आकृती. खाली बनवायची आकृती. हा जो प्रश्न लिहिला त्याच्या खाली आकृती. काय लिहिलं आपण? सर्व कपडे खिडक्या आहेत. आता कोणी कोणी खिडकी लिहिलं तिथे? ते खिडकी लिहिलं की रॉंग होऊन जाईल. हाच या
टॉपिकचा बेस आहे. खिडक्या म्हणणं पडेल आपल्याला. तिथे आकृती बनवताय ना तुम्ही, हा, तुम्हाला हळूहळू समजेल ती गोष्ट. काय होता, सर्व कपडे, कपडे काय आहेत, खिडक्या. मग काही लोकांनी तिथे खिडकी लिहिलं, समजतंय ना. आता याचा इम्पॅक्ट काय होतो सांगतो. तुम्ही काय लिहिलं, समजा इथे खिडकी लिहिलं, हा प्रश्न आहे. सर्व कपडे खिडक्या आहे का, आपण खिडकी लिहिलं, खिडक्या लिहिलं होतं ना. हे विधान झालं, या विधानांवरून आकृती, बरोबर का. मग पहिला निष्कर्ष आला, सर्व कपडे खिडकी आहे. बरोबर का चूक रे, बरोबर का चूक, चूक. खिडकी नाही येते, खिडकी आहे. समजतंय. एकदा असं झालं होतं, हा टिंब होता याच्यावर आणि ते दिलं त्याने खिडक्या, बरोबर. तो टिंब टाकला नाही तरी बी चूक आहे. समजलं, समजलं का. हा, तर जे लिहिलं, जसं लिहिलं त्याच्याकडे बारीक पाहायचंय. हेच तुम्हाला तिकडे सामान्य रूप मध्ये पाहायला भेटतं. हा पा, राहुल्याला, राहुल्याला या वाक्यातलं सामान्य रूप काय आहे, राहुल्या. 2 नंबरचा ऑप्शन राहुल, राहुलला, राहू. आता याच्यात त्याने विचारलं की याचं सामान्य रूप काय आहे, त्याचं सामान्य रूप आहे राहुल्या. समजतंय. आता आपल्याला वाटेल राहुल आहे, राहुल नाहीये, राहुल आहे काय आहे, नाम आहे. त्या नामाला सामान्य रूपात जर घेऊन जायचंय, त्याला जर विभक्ती प्रत्यय लावायचाय, तर काय करावं लागेल, ल्या. समजलं. तर असं सुद्धा इथे होताना दिसतं. किती झाले. नेक्स्ट थोडस हार्ड करतो आता, करू घ्या. सर्व खेळाडू सचिन आहेत. सर्व खेळाडू सचिन आहेत. सर्व सचिन विराट आहे. सर्व सचिन विराट आहे. बनवा आकृती. सर्वच्या नंतर जो शब्द येतो तो मध्ये, त्याच्यानंतरचा शब्द मागे. शाबास. खेळाडू मध्ये सचिन वरती, सचिनच्या वरती विराट. ओके, चलो नेक्स्ट. सर्व लाडू पेढे आहेत. सर्व लाडू पेढे आहेत. सर्व पेढे गोड आहेत. सर्व पेढे गोड आहेत. चलो बनवा आकृती. ब्रँडेड प्रश्न आहे एकदम. शाबास. लाडू मध्ये पेढे बाहेर, पेढे मध्ये गोड बाहेर. आता तुम्ही तिथे म्हणणार सर सर्व पेढे गोड आहे, वाक्याचा अर्थ इथे पाहायचा नाहीये, आकृती काय म्हणते ते पाहायचंय. समजतंय ना कशी बनली आकृती. पाहता, सर्व लाडू पेढे आहेत बनली का, आणि सर्व पेढे गोड आहे, ही झालेली आकृती. जमीन. नेक्स्ट पुढचा प्रश्न. काही लाडू पेढे आहेत.
काही लाडू पेढे आहेत. बनवा आकृती. वेगळा प्रश्न आहे हा. काही लाडू पेढे आहेत. नेक्स्ट. सगळ्यांना आकृती जमते, चांगलं वाटतंय आज. नेक्स्ट. काही खिडक्या दरवाजे आहेत. काही खिडक्या दरवाजे आहेत. बनवा आकृती. काही खिडक्या दरवाजे आहेत. शाबास. याच्यावरून तुमचे जे एक्झामचे प्रश्न आहे ते इझी सॉल्व्ह होऊन जातील. प्रॅक्टिस करतोय ना आपण, 5 मिनिटं जातील आपले, पण सगळ्यांना जमीन. काल काही लोकांना ते जमत नव्हतं, त्यांच्यामुळे हे चालू आहे. पहिले नाव नाही लिहायचे भाऊ, पहिले आकृती बनाई घ्यायची आणि मग नाव लिहायचे. झालं. नेक्स्ट. पुढचा प्रश्न. सर्व दगड माती आहेत. सर्व दगड माती आहे. आणि 2 नंबरचं विधान आहे तिच्यात. काही माती काळी आहे. व्यवस्थित आकडे बनवा. सर्वची आकृती पाठ झाली अशी ना आता. दगड मध्ये माती बाहेर आणि मातीला लागून काडीचं वेगळं गोल. जमीन. शाबास. नेक्स्ट. सर्व फळे पेन आहेत. सर्व फळे पेन आहेत. काही पेन 2 नंबर खाली द्यायचं. काही पेन झाडे आहेत. काही पेन झाडे आहेत. एकही झाड खिडकी नाही. 3 नंबरचं विधान. एकही झाड खिडकी नाही. एवढी वय बाकी ना बारे. पुरींना 3 महिने. गंताल भी तीच लावणी म्हणे सर. चला बनवा आकृती. पहिले सर्वची आकृती शिकले आपण. मोठ्या मोठ्या काळा चांगल्या, म्हणजे लगेच आपल्याला नाव मावरता येतं तडी. सर्व फळे पेन आहेत. फळेमध्ये पेन बाहेर. काही पेन काही पेन झाडे आहेत. झाडीतल्या दूर ठिरालता तू. चुकली ती आकृती. आता परत बनव. खोड ते पुरं खोड. शाबास. अंगावर काम दिलंय, फटाफट फटाफट करायला आहे तो. ओके. 3 नंबरचं हे राहिलं ना. 5. एकही झाड खिडकी नाही. झालं. झालं का. नेक्स्ट. पुढचा प्रश्न. सर्व मोबाईल फोन आहेत. सर्व मोबाईल फोन आहेत. काही फोन चार्जर आहेत. काही फोन चार्जर आहेत. काही मोबाईल लिंबू आहेत. काही मोबाईल लिंबू आहेत.
एकही लिंबू आंबा नाही. एकही लिंबू आंबा नाही. शेवटचा प्रश्न आहे आपला प्रॅक्टिसचा. 15 झाले ना? 14, 15, 3 जेवण. बनवा आकृती. सर्व लोकांना आकृती येते, त्याच्यामुळे आता प्रश्नाकडे जाण्यात काही हरकत नाही. सर्व मोबाईल फोन आहेत. मोबाईल मध्ये फोन बाहेर. काही फोन चार्जर आहेत, फोनला लागून चार्जर. काही मोबाईल व्हेरी गुड लिंबू आहेत. मोबाईल मध्ये गेला पाहिजे ते ना, लिंबूचा गोल कुठे गेला पाहिजे? मोबाईलला टच झाला पाहिजे. शाबास. आणि चौथं आहे एकही लिंबू आंबा नाही. लिंबू आणि एकही लिंबू आंबा नाही. ओके. या सर्व ज्या आहे या प्राथमिक आकृत्या, जे की मला पाहायचं होतं. कालचं लेक्चर तुमच्या लक्षात आलंय का नाही? सगळ्यांना जमलंय, फक्त एक गैरहजर होतं त्याला जमणार नाही, कारण टॉपिक तसा आहे तो. त्याला काय करायचं, तो व्हिडिओ पाहून घ्यायचा कालचा. आता आपण एका जणासाठी पूर्ण लेक्चर काही रिवाइंड करू शकतोय का? हा, मग त्याला तो व्हिडिओ बघून घ्यायचा, तिथून ते ताणत आणायचं. ठीक आहे, चलो चालू करायचे प्रश्न आता आपले. हा चला बनवू काय? हा बन.